बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवूयात एक नवीन रेसिपी आणि आजची जी रेसिपी आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे घेतलेला आहे 1 आणि अर्धा वाटी मैदा. त्यामध्ये आपण ओवा टाकलेला आहे. ओवा ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा पळी तेल ॲड केलेलं आहे. तुम्ही 1 चमचा तेल ॲड करू शकता. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आपलं मिक्सचर जे आहे ते आपण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते थोडं रफ होईल. त्यानंतर आपण त्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण त्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करत आपण त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. ते लागेल तसंच पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे. जेवढं पाणी लागेल तेवढंच ॲड करा. आता इथे आपला डो जो आहे तो ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे. थोडं पाणी आपण ॲड करत राहायचं आहे आणि डो इथे झालेला आहे. डो आपण 10 to 15 मिनिटसाठी रेस्ट करायला ठेवायचा आहे, जेणेकरून तो अजून सॉफ्ट होईल. जेव्हा आपण त्याची चपाती लाटणार आहे तेव्हा तो डो अजून सॉफ्ट होईल आणि आपल्याला इझिली लाटता येईल. तर इथे कोणतंही पीठ न यूज करता आपण असंच जो आपला डो आहे तो लाटून घेतलेला आहे. आणि लाटून झाल्यानंतर आपण पहिल्यांदाच त्याला चपातीच्या शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याचे साईडचे एजेस आहेत ते आपण कट करून घेणार आहे. चारी साईडून आपण त्याला कट करून घेणार आहे, कारण आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये हवं आहे. तर इथे आता आपलं चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे. तर आपण नाईफने साईड्स त्याचे कट करून घेणार आहे. इव्हनली सगळ्या साईडून कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जो शेप हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे मी पहिली लेफ्ट साईडून कट करून घेत आहे. सेम मी तिन्ही साईडला कट करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो शेप हवा आहे त्या शेपमध्ये मी आपण जे टी टाईम स्नॅक बनवत आहे त्याचा शेप कट करून घेणार आहे. तर इथे सगळ्या साईडून आपलं कट करून झालेलं आहे आणि आपण ती साईडसुद्धा डायरेक्ट फ्राय करू शकतो. जर तुम्हाला दुसरा शेप देऊन करायचा आहे तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. तर एकदम पातळ असं आपल्याला कट्स करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला थोडी जाड हवा असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता. मी इथे एकदम पातळ स्ट्रिप्स कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर कट करून झाल्यानंतर आपण त्याच्या ऑपोजिट साईडने कट करून घ्यायचं आहे. जसे इथे मी कट करून घेत आहे त्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. जर आपण त्याच्यामध्ये कमी डिस्टन्समध्ये कट केलं तर असे पातळ बनतील आणि जर आपण जास्त डिस्टन्समध्ये कट करायला गेलं तर ते थोडे जाडे बनतील. तर इथे जे आपले टी टाईम जे स्नॅक्स आपण बनवत आहे ते रेडी झालेलं आहे. एका साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं, तर तेल गरम करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून आणि हे आपल्याला एकदम लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे. ओव्हर फ्राय केलं तर ते लवकर ब्राऊन कलरचे होऊन जातील आणि आपल्याला फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच फ्राय करून घ्यायचं आहे. तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती साबुदाणा फ्राईजची ॲड केलेली. जर नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा. खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स आणि माझा इंस्टाग्राम ID सुद्धा मी खाली ॲड करेन. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा. आता इथे आपले सगळे स्ट्रिप्स जे आहेत ते आपण ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण त्याला फ्राय करून घेतल्यानंतर एक साईडून आपण त्याची साईड चेंज करून घेणार आहे. आणि हे लवकर फ्राय होतं, त्याला जास्त टाईम लागत नाही. त्यामुळे आपण फास्ट गॅसवरती फ्राय नाही करणार आहे. तर इथे आपण बघू शकतो ह्याला हळूहळू गोल्डन कलर आलेला आहे आणि ऑलमोस्ट गोल्डन झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून सांगा. And thank you so much for watching.